आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ याचा 63वा वर्धापन दिन आहे. आपण दरवर्षी गोकुळ श्री स्पर्धा घेतोय. त्याच्या माध्यमातून जे खरोखर दूध उत्पादनामध्ये ज्यांची म्हशीच्या दुधात असू दे किंवा गाईच्या दुधात असू दे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दरवर्षी हा उपक्रम घेत असतो. त्याचा आज भाग आज आपण 13 लाखाची बक्षीस वितरण आज आपण सर्व दूध उत्पादक सभासदांना या ठिकाणी वितरित केलेले आहे. तसेच आज आईस्क्रीमचंही लॉन्चिंग या दूध संघाच्या माध्यमातून एक नवीन पदार्थ प्रोडक्ट आपण या बाजारात आज उपलब्ध करून दिलेला आहे. काही दिवसातच गोकुळची निवडणूक होणार आहे, त्या अनुषंगाने काही रणनीती असणार आहेत. आता कोर्टात न्यायप्रविष्ट बाब आहे. 17 तारखेला तारीख आहे, बघू काय होतंय. परंतु निवडणूक मुक्तीत व्हावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. काय प्रक्रिया सध्या सुरू आहेत, कारण आपण बघतोय की गोकुळची निवडणूक लागणार अशी चाहूल लागताच प्रत्येक ठिकाणी बैठका होत असल्याचं पाहायला मिळतंय. तुमचं हे खरं आहे की निवडणूक लागणार होती मुक्तीत, परंतु काही लोक विघ्न संतोषी लोक कोर्टात गेले आणि आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता कोर्टाचं काय आदेश असेल हे आम्हाला माहीत नाही. जे काय कोर्ट आदेश देईल त्याचा आम्ही त्या ठिकाणी सन्मान करू. जवळपास 63 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर आज आईस्क्रीमचाही लॉन्च केला. यापुढे उपपदार्थ करावे अशी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासदांची मागणी होती. त्याचाच एक भाग आज आईस्क्रीमचा आम्ही घेतला. तुम्हाला माहित असेल मागे आम्ही चीज लॉन्चिंग केलं, गुलाबजामुन केलं, पेढे केले, बासुंदी केली आणि आज आईस्क्रीम केलं. भविष्यामध्ये लोकांच्या गरजा ओळखून आम्ही त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट तयार करू. मोठ्या प्रमाणात गोकुळ दुधाला मागणी होते, जसं की आपण भाषणात ऐकले की दुबईला देखील 1 लाख लिटर दुधाची मागणी आहे रोजची. पण आपण त्या पद्धतीचा हे करू शकत नाही. संकलन वाढीसाठी आगामी काळात काय करणार आहात? काय झालंय, आज कोल्हापूर जिल्ह्यातील जे साखर कारखाने असतील 1 महिना लवकरच बंद झाले. त्यामुळं ओल्या चाऱ्याचा फार मोठं संकट हे आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून उष्णता वाढलेली आहे. आज 35 अंशाच्या वर उष्णता त्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणून दुधाची क्षमता ही कमी होत चाललेली आहे उष्णता वाढल्यामुळे. भविष्यामध्ये दूध संघाच्या ज्या योजना चालू केल्या आहेत, आज आपण जातीवंत मोरा म्हशीला 50,000 रुपये अनुदान देतोय. जिल्हा मध्यवर्ती बँक त्याला 10,000 रुपये अनुदान देते. या अनुदानाचा फायदा घेऊन दूध उत्पादकांनी म्हशी वाढवाव्यात, जनावर वाढावेत आणि सगळ्याच्या सगळं दूध हे दूध संघाला घालावं अशी विनंती तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून करतो. थँक्यू. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचा असतो तो पाया भक्कम असणं. त्यांच्या स्वप्नांना हसत खेळत योग्य तो आकार देण्यासाठी आणि सुसंस्कारांसोबतच मनोरंजनातून शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आजच निवड करा अंकुर प्ले स्कूल. प्रशस्त ग्राउंड, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, ऑलिम्पियाड, अबॅकस सारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, आठवड्यातून एकदा टेस्ट, मनोरंजनातून शिक्षण हे तर आहेच, पण योगा, डान्स, लाठीकाठी, लेझिम तसेच संस्कार वर्गही आम्ही मुलांसाठी भरवतो. सीबीएसई आणि सेमी माध्यम असे पर्याय उपलब्ध असलेली, सीसीटीव्हीच्या सुरक्षित वातावरणात आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद लाभलेली अंकुर प्ले स्कूल. फक्त मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन तसेच धावपळीच्या जगामध्ये मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी मुलांना मेडिटेशन शिकवणारी एकमेव स्कूल. आपल्या पाल्यामधील सुप्त गुणांना ओळखून त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आजच ऍडमिशन घ्या. अंकुर प्ले स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी, लवकरच डे केअर सेंटरही पालकांच्या सेवेत. अंकुर प्ले स्कूल, साने गुरुजी बस स्टॉपच्या मागे, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.